पश्चिम मतदारसंघामध्ये औरंगाबाद पश्चिम मध्ये सध्या शिंदेंच्या शिवसेनेचं पारड जे आहे ते जड दिसतंय। या ठिकाणी शिंदेंच्या शिवसेनेकडून संजय शिरसाट हे आमदार आहेत। 3 टर्म ते आमदार राहिलेत, पण यावेळेसची ज्यांच्यासाठी ती फाईट होती ती नक्कीच टफ होती, कारण की शिवसेनेत फूट पडली। त्यानंतर आता राजू शिंदे हे ठाकरे गटाकडून या ठिकाणी उमेदवार होते। अगदी नेमकं काय इथं घडतंय, कोण या ठिकाणी संभाव्य आमदार होऊ शकतो ते देखील आपण पाहणार आहोत। तर आपण बघतोय औरंगाबाद पश्चिमचा गड संजय शिरसाट यांनी शिवसेना शिंदे यांच्याकडून लढवला होता आणि या ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाकडून त्यांना आव्हान दिलं होतं राजू शिंदेंनी। परंतु संजय शिरसाट जशा पद्धतीने शिवसेना शिंदे गटाची भूमिका महाराष्ट्रापुढे मांडत आलेले आहेत ते त्यांच्या मतदारसंघामध्ये देखील त्यांना पसंती मिळत असल्याचं दिसतंय। संभाव्य आमदार म्हणून संजय शिरसाट यांचं नाव इथं आता समोर आलेलं आहे आणि आपण बघतोय की राजू शिंदे यांचं जे आव्हान आहे ते इथं संपुष्टात येऊ शकतं। संजय शिरसाट पुन्हा एकदा संभाव्य आमदार म्हणून त्यांना पसंती मिळू शकते असं सध्या तरी इथं दिसतंय। तर संजय शिरसाटांनी आपला गड तिसऱ्यांदा कायम राखण्यामागची नेमकी कारणं काय आहेत जाणून घेण्यासाठी थेट जाऊया पुन्हा एकदा औरंगाबाद पश्चिम मध्ये आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे यांच्याकडून। माधव, संजय शिरसाट जे आहेत ते महाराष्ट्राला शिंदे गटाची बाजू मांडताना आतापर्यंत पाहायला मिळाले, परंतु स्वतःचा गड राखण्यात देखील ते यशस्वी होऊ शकतात असं दिसतंय। काय नेमकी कारण आहेत, का पुन्हा एकदा जनतेने त्यांना पसंती दिली आहे? काटे की टक्कर आहे असं म्हणता येणार नाही की संजय शिरसाट हे आमदार होतीलच, पण ते 19-20 असं आपण नेहमी बोलताना म्हणतो तशी स्थिती सध्या पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये आहे। आता या घडीला दोघं समसमान पद्धतीने जात असताना एखाद्याचं पारड कुणाचं नेमकं कुणाचा तरी नंबर सांगायचा या दृष्टिकोनातून अनेक जण असं सांगतायत की संजय शिरसाट हे या निवडणुकीमध्ये विजयी होतील। पण एक गोष्ट आहे, त्यांच्या काही जमेच्या बाजू आहेत, कारण सलग 3 टर्म त्या मतदारसंघाचे आमदार असल्यामुळे आणि विशेष करून तो मतदारसंघ छत्रपती संभाजीनगर शहरातला नव्याने डेव्हलप होणारा भाग आहे। मग वाळूज महानगर असेल किंवा पैठण रोड, नक्षत्रवाडी, कांचनवाडी, सातारा परिसर, देवळाई परिसर या परिसरामध्ये रस्त्यांची कामं मोठ्या प्रमाणात संजय शिरसाट यांनी केले। तिथे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होता। नव्यानं पाईपलाईन टाकल्यानंतर तिथं पुढे होऊन त्या ठिकाणी पाईपलाईन टाकावी पडावी यासाठी त्यांनी मेहनत घेतलेली आहे। ही त्यांची जमेची बाजू आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिंदे सरकारचा चेहरा लोकांसमोर मांडत असताना त्यांनी या मतदारसंघामध्ये एक चांगली प्रतिमा निर्माण केली आहे। अँटी इन्कम्बन्सी त्यांच्या बाजूला लागू पडत नाही, पण या निवडणुकीमध्ये ठाकरे विरुद्ध शिंदे असा थेट सामना झालेला आहे, थेट लढत आहे। कारण ठाकरेंचे 2 भाग या शहरात झाले आहेत। बालेकिल्ला असल्या या शहरामध्ये 2 भाग झाल्यानंतर तिथं मोठं आव्हान संजय शिरसाट आणि हे आव्हान जे ते संजय शिरसाटांनी सहज या ठिकाणी पेललेलं आहे आणि ते पुढे गेलेले आहेत असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाहीये। धन्यवाद माधव, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।